नमस्कार मित्रांनो, काल आपण डबल फर्टिलायझेशन आणि डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म याच्याबद्दलची माहिती घेतली, त्यांच्या टाईप्सबद्दल माहिती घेतली. आज आपण आता डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ याबद्दल माहिती घेणार आहोत. द प्रोसेस ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इंटू द एम्ब्रिओ इज कॉल्ड एज द एम्ब्रिओजेनेसिस. म्हणजे जी डेव्हलपमेंट होते, झायगोट तयार करण्याची जी प्रोसेस आहे, झायगोट टू इंटू द एम्ब्रिओ, म्हणजे एम्ब्रिओमध्ये जी प्रोसेस तयार होते, झायगोट टू एम्ब्रिओ जी प्रोसेस तयार होते तिला एम्ब्रिओजेनेसिस असं म्हटलं जातं. द एम्ब्रिओ इज डेव्हलप ॲट द मायक्रोपायलर एंड ऑफ द एम्ब्रिओ सॅक. द ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ टायगर only after the certain amount of the endosperm is formed. After the fertilization the embryonic development begin. आता जर कधी आपण ग्रोथ पाहिली तर याची जी एम्ब्रिओची डेव्हलपमेंट जी असते ती मायक्रोपायलर एंडपासून होते, एम्ब्रिओ साईकच्या मायक्रोपायलर एंडपासून. आणि तो जो ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ ट्रायगर आहे, ओनली आफ्टर द सर्टन अमाऊंट ऑफ द एंडोस्पर्म इज फॉर्म. ज्यावेळेस हा स्वतःला ट्रायगर करतो, ट्रायगर करत असताना हा सर्टन अमाऊंटमध्ये एंडोस्पर्म फॉर्म करतो. आफ्टर द फर्टिलायझेशन द एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट बिगेन. ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं त्याच्यानंतर खरी एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. द झायगोट डिव्हायडेड इंटू द टू सेल इज कॉल्ड एज द प्रो एम्ब्रिओ. आता याच्यामध्ये काय होतं, ज्या सेल्स असतात, ज्यावेळेस झायगोट हा फॉर्म होतो त्याच्यानंतर मायटोसिसची आणि मिओसिसची क्रिया होते. याच्यामध्ये झायगोट हा स्वतःला झायगोटच्या ज्या सेल्स असतात त्या स्वतःला डिव्हाइड करतात आणि त्यांच्या टू सेल झायगोट तयार होतो, त्याला प्रो एम्ब्रिओ म्हणतात. अ लार्ज ऑफ सेल टूवर्ड द मायक्रोपायलर पाईल इज कॉल्ड ॲज द सस्पेन्सर इनिशिएशन. आता याच्यामध्ये काय होतं, द लार्ज सेल्स आहेत टूवर्ड द एम्ब्रिओ पायलर. आता जर कधी आपण पाहिलं तर लार्ज सेल जे आहेत, तर लार्ज सेल तुम्हाला एम्ब्रिओ पायलरच्या साईडला म्हणजे वरच्या साईडला येताना दिसतात. सस्पेन्सर ज्या साईडला आहे त्या साईडला म्हणजे हा भाग. आता आपण जर कधी याला घेतला, ह्या भागाला, हा जो भाग दाखवतोय मी, हा जो भाग दाखवला मी, हा सस्पेन्सरच्या भागाला. या सस्पेन्सरच्या भागाकडे सस्पेन्सर इनिशियल होतो आणि स्मॉल सेल जे असतात टूवर्ड द चला जायंट. आणि हा जो भाग आहे किंवा हा भाग, हा चला जायंटकडचा, हा एवढा, हा जो आहे चला जायंटकडचा भाग आहे. याच्यामध्ये काय होतं, हा चला जायंटकडे म्हणजे हा एवढा जो भाग आहे हा चला जायंटकडे येत असतो. आता याच्यानंतर इज कॉल्ड ॲज द टर्मिनल ऑर एम्ब्रॉयनल इनिशियल सेल्स. यांना काय म्हटलं होतं, टर्मिनल ऑर एम्ब्रॉयनल इनिशियल सेल्स. म्हणजे ज्या ठिकाणी हा जो चला जा एंड आहे आपला, हा मी जो दाखवतो, हा चला जा एंड जो आहे, हा चला जा एंड हा जो चला जा एंड आहे, हा चला जा एंडला एम्ब्रियोनल इनिशियल सेल्स म्हटले जातात. द सस्पेन्सर सेल डिवाइडेड इंटू द ट्रान्सफरली इन वन प्लेन अँड टू प्रोड्यूस द फिलामेंटस सस्पेन्शन ऑफ द 6 to 10 सेल्स. ह्या 6 ते 10 सेल्समध्ये यांचं सस्पेन्शन सेल्स होत असतात. द फर्स्ट सेल्स of the suspensor toward the micropylar and become the solon and function as a hostorium. आता याच्यामध्ये जर कधी पाहिलं तर हा जो सस्पेन्सर सेल्स आहे, हा भाग, हा सस्पेन्सर सेलचा जो भाग आहे, ह्या भागामध्ये आपल्याला असं दिसतं की हा जो भाग आहे, हा भाग काय आलेला आहे, सॉलन झालेला आहे. सॉलन झाल्यामुळे म्हणजे त्याच्या फुगीरपणा आल्यामुळे तो फंक्शन ॲज द हॉस्ट्रियम सारखा तो फंक्शन करतो. द लोअर मोस्ट सेल्स ऑफ द सस्पेन्सर इज नोन ॲज द हायपोफायसिस. आणि जे खालचा भाग आहे, हा भाग, हा हायपोफायसिस सारखा दिसतो. हायपोफायसिस द सस्पेन्सर सेल्स हेल्प इन द पुशिंग द एम्ब्रिओ इन टू द एंडोस्पर्म. आणि याच्यामध्ये काय होतं, जो सस्पेन्सर्स असतो तो हेल्प द पुशिंग द एम्ब्रिओ टू द एंडोस्पर्म. एंडोस्पर्ममध्ये
पुशिंग करण्यासाठी तो मदत करतो. द embryonic initiation undergoes the 3 successive mitotic division and to form octet. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कमीत कमी आता हा जो भाग दाखवतोय मी, याच्यामध्ये काय होतं आहे, याच्यामध्ये सेल डिवायडेशन होतं आहे. आणि ते सेल डिवायडेशन होत असताना त्या ठिकाणी 8 सेलचे डिवायडेशन होतं. त्याला म्हटलं तर ऑक्टेट, फॉर्म ऑफ ऑक्टेट. अँड द planes of division at the right angle to each other, the lower trie of the 4 cells octet give rise to the hypocotyl and radicals, whereas the 4 cells of the upper tires form the plumule, and 1 or 2 cotyledons of the hypophysis by the further division into the further division give rise to the part of the radicals and root cap. आता पहा, याच्यामध्ये काय होतं, ज्या 8 सेल्स आहेत, 8 सेल्स पैकी ज्या 8 सेल्स आहेत, त्या 8 सेल्स पैकी जर कधी आपण पाहिल्या तर त्याच्यातल्या ज्या खालच्या वरच्या लेवलला ज्या सेल्स असतात त्यांचं रूपांतर प्लुमेलमध्ये होतं, आणि ज्या खालच्या साईडच्या ज्या रेषा असतात त्यांचं रूपांतर हे कॉटिलिडॉनमध्ये होतं. आता आपल्याला जर कधी इथे पाहिजे असेल तर हा कॉटिलिडॉनमध्ये, हा भाग जो कॉटिलिडॉनमध्ये ना, हा प्लुमेलमध्ये, अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये डिवायडेशन आपल्याला दिसून येतं. नंतर याच्यानंतर आणि हा जो याच्यात जो असतो त्याच्यामध्ये रॅडिकल जो असतो त्याचं रूट कॅपमध्ये रूपांतर होतं. रॅडिकलचं रूपांतर रूट्समध्ये होतं. तर जे कॉटिलिडॉन्स आहेत त्याचे रूपांतर स्टीममध्ये होतं. म्हणजे ह्या दोघं सेल्स ज्यावेळेस आपण बी लावतो किंवा सीड्स आपण जर्मिनेट करतो, सीड्स ज्यावेळेस डेव्हलप होते त्यावेळेस त्याच्यात जे कॉटिलिडॉन जो भाग आहे तो स्टीम तयार करेल आणि जो प्लुमेलचा भाग आहे तो रूट तयार करेल. एवढे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात ही एम्ब्रिओपासून झालेली असते. त्याच्यानंतर जर कधी पाहिलं, सबसिक्वेंटली द सेल्स ऑफ द अप्पर टायर्स ऑफ ऑक्टेट डिव्हायडेड इंटू द सेव्हरल प्लेन अँड सो ॲज बिकम हार्ट. आणि जर कधी आपण त्यांच्या पाहिले तर त्या जो सेल्स आहेत त्या सेल्सच्या ऑक्टेटमध्ये जेव्हा रूपांतर होतं त्यावेळेस तो हृदयासारखा त्याचा भाग दिसतो. आता आपल्याला हृदयासारखा भाग दाखवण्यासाठी मी आकृतीमध्ये तुम्हाला दाखवतो. हा पहा दिसतोय, हा जो आहे याच्यानंतर हार्ट शेपमध्ये रूपांतर होतं. अँड 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स अँड टर्मिनल प्लुमेल्स. फर्दर द एनलार्जमेंट ऑफ द हायपोकॉटिलिडॉन्स अँड कॉटिलिडॉन्स रिझल्ट इन द कर्वेचर ऑफ द एम्ब्रिओ अँड इट अपियर्स शो शेप्ड. नंतर मग जर कधी आपण त्याला नीट पाहिलं तर त्याच्यानंतर रूपांतर कशात होतं, शू शेपमध्ये. आता हॉर्सला ठेवण्यासाठी जो पायाचा जो भाग केलेला असतो तशा आकारात त्याला प्राप्त होतो, म्हणून त्याला हॉर्स शू शेप त्या ठिकाणी तयार होतो. इट एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट इज सिमिलर इन टू द बोथ डायकॉटिलिडॉन. आता ही जो इकडची आकृती आहे, ही आकृती जी ती डायकॉटिलिडॉनची, इकडची जी आकृती ती मोनोकॉटिलिडॉनची आहे. आता आपण जर कधी ह्या आकृत्या दोघं व्यवस्थित पाहिल्या तर तुम्हाला त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट जवळजवळ सारखीच जाणवेल. कारण की ती सारखी काय जाणवेल, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला ह्या जो दोघं आकृत्या आहेत, ह्या इकडची जी आकृती ती मोनोकॉटिलिडॉनची, इकडची डायकॉटिलिडॉनची, तर इकडची मोनोकॉटिलिडॉनची आहे. मी ज्या साईडला 2 डॉट ठेवलेले आहेत ते डायकॉटिलिडॉनचे, आणि ज्या साईडला मी एकच डॉट ठेवलेलं आहे ते मोनोकॉटिलिडॉनची आहे. अशा पद्धतीने त्यांची सायमल्टेनियसली ह्या दोघं डेव्हलपमेंट सारखे असते. यांच्यामध्ये ऑक्टेट स्टेज असते. द डिफरन्स अपेअर लॅटर. द मोनोकॉट्स एम्ब्रिओ सिंगल कॉटिलिडॉन ऑक्युपाय टर्मिनल पोझिशन. टर्मिनल पोझिशनला यांच्यामध्ये फक्त मोनोकॉटमध्ये एक सिंगल कॉटिलिडॉन तयार होतो आणि प्युमल इज लॅटरल. त्याच्यामध्ये प्युमेल हा लॅटरल साईडला असतो. आता जर कधी आपण पाहिला तर ह्या साईडला प्लुमेल आणि ते लॅटरल साईडला आपल्याला दिसतील ह्या इकडे.
नंतर द सिंगल सेड सेप्ड कॉटिलिडॉन इज कॉल्ड ॲज द स्क्रुटेलियम. त्यांना स्क्रुटेलियम असं म्हटलं जातं. स्क्रुटेलियम म्हटलं जातं. द प्रोटेक्टिव्ह सीट ऑफ द प्लुमेल इज कॉल्ड ॲज द कॉलिओपेटेली. कॉलिओपेटेली म्हटलं जातं. अँड दॅट रॅडिकल्स ऑफ द कोलिर्जा फायनली ओव्हल इज ट्रान्सफॉर्म इन टू द सीड अँड ओव्हरी इन टू द फ्रूट. मग नंतर ह्या कॉटिलिडॉनमध्ये ज्यावेळेस सिंगल कॉटिलिडॉनमध्ये आणि डबल कॉटिलिडॉनमध्ये यांचं रूपांतर होतं आणि ह्या पद्धतीने एका सीड्सचं ओव्हलचं ट्रान्सफॉर्मेशन इंटू द सीड्स अँड सीड्सचं ओव्हरीमध्ये आणि नंतर इंटू द फ्रूटमध्ये रूपांतर होत असताना सीड्स आणि ओव्हरीमध्ये त्याचे रूपांतर होत असतं. आता आपण सीड्स आणि फ्रूट डेव्हलपमेंटबद्दल माहिती घेऊ. सीड्स अँड डेव्हलपमेंटबद्दलची माहिती घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा सीड्स पाहायला मिळतात. एक जी आहे ती आपण बीन्स सीड्स घेतली, ती जी डायकॉटिलिडॉनची आहे, जी आहे ती डायकॉटिलिडॉनची, आणि एक माईस सीड्स घेतलेली आहे ती मोनोकॉटची आहे. द गोल ऑफ द रिप्रोडक्शन इज इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लूड द प्लांट्स इज टू क्रिएट द ऑफस्प्रिंग फ्रॉम द नेक्स्ट जनरेशन. जो रिप्रोडक्शनचा जो गोल आहे की आपल्याला प्लॅन्ट्समध्ये एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग द प्लॅन्ट्स इज टू क्रिएट द ऑफस्प्रिंग फ्रॉम द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे पुढच्या जनरेशनसाठी आपल्याला काय करायचे, एक ऑफस्प्रिंग द्यायचं आहे. तर ऑफस्प्रिंग देण्याची जी प्रोसेस असते ते म्हणजे ते जे आलं ते रिप्रोडक्शनचे गोल्स आलं. हां, वन ऑफ द वे ऑफ द प्लांट कॅन बी प्रोड्यूस ऑफस्प्रिंग इज बाय द फॉर्मिंग मेकिंग द सीड्स. द फ्लॉवर मस्ट बी पॉलिनेटेड इन ऑर्डर टू द प्रोड्यूस द सीड्स अँड फ्रूट. ज्यावेळेस ऑफस्प्रिंग तयार होण्याची प्रोसेस असते याच्यामध्ये सीड्स हा सगळ्यात महत्त्वाचा रोल करत असतो. आणि सीड्स होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल्स असतो फ्लावरमध्ये पॉलिनेटिंग होते. पॉलिनेशन होत असताना आपण ह्या चॅप्टरमध्येच मागच्या ह्याच्यात पॉलिनेटिंग, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन ह्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. त्याच्यातनं आपल्याला समजतं की बा कशा पद्धतीने पॉलिनेशन होतं आणि त्या पॉलिनेटिंगची एका विशिष्ट पद्धतीने किंवा एका विशिष्ट चॅनलने ते प्रोड्यूस होऊन त्याच्यापासून सीड्स आणि फ्रूट तयार होतात. द सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएट बाय द फर्टिलायझेशन. सीड डेव्हलपमेंट जी होते ती फर्टिलायझेशनची सुरुवात असते. म्हणजे इनिशिएशन बाय द फर्टिलायझेशनच्या सुरुवातीपासून सीड डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. द इंटुगमेंट ऑफ द फर्टिलाइज ओव्हल परसिस्ट अँड गेट ट्रान्सफर इंटू द सीड कोट बाय द मॅच्युअर सीड. ज्यावेळेस इंटुगमेंट फर्टिलायझेशन ओव्हल ज्यावेळेस होतो त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कशात होतं, सीड कोटमध्ये, आणि त्याच्यापासून एक मॅच्युअर सीड आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेलं दिसून येतं. द सीड समटाइम्स कन्सिस्ट ऑफ द टू डिस्टिंक्ट कव्हरिंग. अ टिपिकल आउटर कोट इज कॉल्ड एज द टेस्टा अँड इनर थिन इज कॉल्ड इनर थिन मेम्ब्रेन इज कॉल्ड एज द टेगमेन. आता हा जो सीड्स असतो, सीड्सच्या वर दोन आवरण असतात. जसं आता आपण जर कधी आपल्याला जर कधी जखम झाली तर जखम झाल्यानंतर आपल्या वरच्या साईडला, जखमेच्या वरच्या साईडला जी स्किन असते त्या स्किनच्या खाली आपल्याला पांढरा भाग दिसतो. जसं हे डबल आवरण असतं तसं सीड्सला सुद्धा डबल आवरण असतं. जसं आंब्याच्या वरच्या साईडला आंबा आपण काढल्यानंतर त्याच्यामध्ये सीड सापडतं, तर आपण तिला कोय म्हणतो. ती कोय जर कधी सुकवल्यानंतर त्या कोयमध्ये काहीतरी हालतं. ते हालत असताना आपण जर कधी त्या कोळला व्यवस्थितपणे पाहिलं तर आपल्याला असं जाणवतं की त्याच्यावरचा जो टणकपणा आहे तो टणकपणा फोडल्यानंतर मध्ये आपल्याला बी सापडते. त्या बीच्यावर आवरण असतं. जो वरचा टणकपणा असतो, जो आउटर साईड असते, त्या सीड कोटला टेस्टा म्हटलं होतं, आणि जो आतल्या साईडला असतो त्याच्यावर एक पांढरा पापुद्रा जो असतो त्याला टेगमेन म्हटलं होतं. द न्यूक्लियस is the wool may persist in some genera like black pepper and beet as a thin. The papery layer is called as the पेरिस्पर्म. जो पेपरी लेअर असतो त्याला स्पेरिपर्म म्हटलं होतं. जे न्यू सेलसमध्ये ओव्हल ज्यावेळेस ब्लॅक पेपरसारखा किंवा बीटसारखे जे प्लॅन्ट्स आहेत त्यांच्यामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांच्यावर पेपरी लेअर जो असतो त्याला पेरिस्पर्म म्हटलं जातं. इन सम सीड्स द फूड रिझर्व इन द एंडोस्पर्म आर पार्शली यूज्ड इन टू द डेव्हलपमेंट ऑफ ॲन एम्ब्रिओ.
यांच्या काही फूड्स रिझर्व सीड्समध्ये फूड्स रिझर्व्स असतात. जे फूड्स रिझर्व्स असतात ते फूड्स रिझर्व काय केले आता की ते फूड्स रिझर्व्स ज्यावेळेस एम्ब्रिओ हा डेव्हलप होतो त्यावेळेस त्याचा वापर होतो. ऑब्वियसली इन सच सीड्स द एंडोस्पर्म रिमेन कॉन्सिपियस अँड फिल्स अ ग्रेटर पार्ट ऑफ द सीड्स. आणि काय होतं याच्यामध्ये जर कधी आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये मोठा पार्ट्स आपल्याला त्याच्यात दिसतो. जर कधी आपण आकृती नीट पाहिली तर आकृती पाहत असताना हा जो भाग आहे ह्या भागामध्ये एंडोस्पर्म दिसतोय. हा जो एंडोस्पर्म आहे हा मुबलक प्रमाणात आहे सीड्सच्या याच्यात मुबलक प्रमाणात डेव्हलप झालेला आहे. असा डेव्हलप झालेला हा जो आहे ज्यावेळेस सीड्स जर्मिनेशन होतं. जर्मिनेशन म्हणजे सीड्स उगवून क्रिया तयार होते. उगवण्याच्या क्रियेमध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी हा एंडोस्पर्म म्हणजे हे रिझर्व फूड त्या उगवण्यासाठी मदत करते. जसं आपण शेतामध्ये मूग, उडीद किंवा आता ह्या दिवसामध्ये आपण मूग, उडीद किंवा मका लावलेला असेल तर मका लावल्यानंतर मक्याला यांना लावल्यानंतर आपण काय त्यांच्यामध्ये लगेच खत टाकत नाही. त्याला काही त्यांचे अंकुर येतात, ते थोडे थोडे प्लॅन्ट्स होतात. त्याच्यानंतर आपण त्यांना खत वगैरे किंवा काही बाहेरून सप्लिमेंटरी फूड त्यांना बाहेरून देत असतो. पण त्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी तोपर्यंत सीड्सचं रूपांतर एका अंकुरमध्ये किंवा छोट्याशा प्लॅन्टलेट्समध्ये होण्यासाठी हा एंडोस्पर्म मदत करत असतो. ऑब्वियसली इन सच सीड्स the endosperm remains conspicuous and fill a greater part of the seed. Thus, resultant the seed endospermic or albuminous. Example custard, coconut आणि maize. आता याचे उदाहरण आपण मका आहे, नंतर कोकोनट सुद्धा याचे आहे, कॅस्टर म्हणजे आपलं एरंडी, हे सुद्धा याच्यात गणले जातात. एंडोस्पर्मिक किंवा अल्ब्युमिनियस जे सीड एंडोस्पर्म असतात त्याच्यासाठी. इन अदर सीड्स द एम्ब्रियो ॲब्सॉर्ब द फूड रिझर्व from the endosperm completely during the developmental stage. The endosperm disappear in the mature seed. The resultant seeds is non-endospermic or albuminous. Example P or B. काही जे अदर सीड्स आहेत त्यांच्यामध्ये एम्ब्रियो ॲब्सॉर्ब द फूड रिझर्व फ्रॉम द एंडोस्पर्म कम्प्लिटली ड्युरिंग इट्स डेव्हलपमेंट स्टेज. हा जे बाकीचे जे सीड्स आहेत ते काय करतात, फूड रिझर्व फ्रॉममध्ये एंडोस्पर्ममध्ये कम्प्लिटली ज्यावेळेस डेव्हलपमेंटची स्टेज असते त्यावेळेस तो कम्प्लिटली त्या जी जागा असते ती ॲक्वायर करून घेतो आणि एंडोस्पर्म डिसॲपियर. त्याच्यानंतर सीड्स मॅच्युअर होतात आणि मॅच्युअर झाल्यानंतर ते जे सीड्स असतात ते नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युजिनेस असे असतात. पी आणि बीन याचे उदाहरण आहे. द कॉटिलिडॉन इन सम ऑर नॉन एंडोस्पर्मिक सीड्स ॲक्ट ॲज द फूड स्टोरेज अँड इन द अदर दे आर द फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम. ज्यावेळेस हे कॉटिलिडॉन असतात त्यांच्यामध्ये नॉन एंडोस्पर्मिक सीड्स जे असतात ते ॲक्ट ॲज द स्टोरेज. तो जो नॉन एंडोस्पर्मिक सीड्स असतो तो कशाप्रमाणे करतो तर फूड स्टोरेजसाठी. द अदर्स दे आर फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन आणि त्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक ऑर्गन असतो. मायक्रोपाईल persist a small pores of the seed coat and allow the entry of water and oxygen during the soaking. मायक्रोपाईल जो असतो हा मायक्रोपाईल काय करतो त्याच्यामध्ये एक स्मॉल पोर्स असतो सीड्समध्ये आणि त्या पोर्समधनं वॉटर आणि ऑक्सिजन मध्ये एंट्री करतात आणि ते सोकिंग केल्यानंतर त्याच्यापासून डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते, म्हणजे सीड जर्मिनेशनसाठी मदत करतात. द फ्रूट डेव्हलपमेंट इज ट्रायगर बाय द हार्मोन्स प्रोड्यूस बाय द डेव्हलपिंग द सीड्स. ज्यावेळेस फूड डेव्हलपिंग सीड्स ज्यावेळेस डेव्हलपिंग होत असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये फ्रूटची डेव्हलपमेंट होत असताना त्याच्यामध्ये सीड्सच्या डेव्हलपिंगसाठी हार्मोन्स प्रोड्यूस केले जातात. ॲज मेन्शन अर्लियर, आफ्टर द फर्टिलायझेशन झायगोट इज फॉर्म and ovary begin to differentiate into the fruit and ovary will develop into the pericarp. Pericarp is basically three layer which get differentiate in the fleshy fruit like mango and coconut. ज्यावेळेस फ्रूट डेव्हलपमेंट होतो आणि त्याच्यामध्ये जे हार्मोन्स रिलीज झालेले असतात ॲज अ मेन्शन अर्लियर आफ्टर द फर्टिलायझेशन द झायगोट इज फॉर्म. त्या ठिकाणी झायगोट फॉर्म होतो अँड ओव्हरी बिगेन इन टू द डिफरन्शिएट इन टू द फ्रूट
ज्यावेळेस त्यांच्यामध्ये झायगोट तयार होतं, झायगोट नंतर मी अगोदर सांगितलं मायटोसिस आणि मिओसिसची क्रिया होते आणि त्याच्यामध्ये काही सेल्सचे डिव्हायडेशन होतं आणि त्यांचं डिफरेन्शिएशन होतं. जसं आपण वर्गामध्ये जर कधी राहिलो तर वर्गामध्ये आपण जसं विद्यार्थ्यांचे गट पाडतो, जसं आता हुशार मुलगा असेल, पहिल्या बेंचवर बसणारा असेल आणि चांगली उत्तरं देत असेल तर त्याला मॉनिटर करून टाकतो, आणि जो सगळ्यात आगाऊ असेल त्याला आपण काय करतो, आगाऊ असेल आणि तो थोडासा म्हणजे मुलांमध्ये चांगला परिचित असेल तर मुलं त्याचे ऐकत असतील तर त्याला आपण सफाई मंत्री करतो, कारण की सफाई मंत्री हा साफसफाईचे काम करतो. जसे आपण काही मुलं अभ्यास मंत्री केले जातात, काही मुलं आपल्या हॉस्टेलच्या मुलांसाठी आपण औषध मंत्री करतो, ज्याला आपण गोळ्यांबद्दलचं सांगितल्यानंतर तो गोळ्या देऊ शकतो आणि तो व्यवस्थितपणे हँडल करू शकतो. अशा विद्यार्थ्यांना आपण त्यांचे काम जसे डिवायडेशन करतो तसं ज्यावेळेस सेल डिवायडेशन होते त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये डिफरेन्शिएट इंटू द फ्रूट, ओरी ऑल डेव्हलप इंटू द पेरिकार्प. ह्या जो वेगवेगळ्या सेल्स आहेत त्यांच्या स्वतःच्या पेरिकार्पमध्ये किंवा वेगवेगळ्या म्हणजे फ्रूटच्या रूपांतर होण्यासाठी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या सेल्स त्या वेगवेगळे काम करत असतात. अशा पद्धतीने आपण हा भाग पाहिला. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे सिग्निफिकन्स ऑफ द सीड्स अँड फ्रूट फॉर्मेशन. सिग्निफिकन्स मग याच्यामध्ये काय होतं, सिग्निफिकन्समध्ये द फ्रूट प्रोव्हाइड द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. हा जो असतो हा डेव्हलपिंग सीड्समध्ये जो फ्रूट जो असतो हा नरिशमेंटसाठी आणि सीड्स डेव्हलपमेंटसाठी मदत करतो. नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स, ज्या सीड्स डेव्हलप होत असतात त्यांना नरिशमेंट करण्याचे काम फ्रूट करत असतो. द फ्रूट प्रोटेक्ट द सीड्स इज इन मॅच्युअर कंडिशन. फ्रूट प्रोटेक्ट करतो कशाला, इन मॅच्युअर कंडिशनमध्ये जर कधी असेल तर त्यांना प्रोटेक्ट करतो. जसं आता आपण जर कधी म्हणजे एखादं जे सीड्स असतं त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी, जसं आंबा घेतला तर आंब्याची जी कोय असते ती मधल्या सीड्सचं प्रोटेक्शन करते जर कधी इनमॅच्युअर असेल तर. द सीड्स सिव्हिअर ॲज इम्पॉर्टंट प्रोपेगेटिंग ऑर्गन्स ऑफ द प्लॅन्ट. ज्यावेळेस सीड्स सर्व ॲज इम्पॉर्टंट प्रोपेगेटिंग ऑर्गन ऑफ द प्लॅन्ट, हा प्रोपेगेटिंग ऑर्गन म्हणून सुद्धा गणला जातो सीड्स. नंतर सीड्स अँड फ्रूट डेव्हलप द स्पेशल डिव्हाइस फॉर देअर डिस्पर्शल अँड दस हेल्प इन द डिस्ट्रीब्युटिंग द स्पेसीस. यांच्यामध्ये सीड्स आणि फ्रूट हा स्वतःला स्पेशल डिव्हाइसच्या सहाय्याने डिस्पर्शल करतात आणि त्याच्याने आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्पेसीसचे डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी मदत होते. नंतर डॉर्मन्सी. डॉर्मन्सी इज द स्टेट ऑफ द मेटोटिक अरेस्ट. डॉर्मन्सी जी असते ती काय करते, मेटोटिक अरेस्ट दॅट द फॅसिलिटिंग द सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम ड्युरिंग द ॲडवायझर एन्व्हायरमेंटल कंडिशन. द स्ट्रक्चरल or physiological adaptive mechanism of for the survival is called as the dormancy. म्हणजे सर्वाईव्ह होण्यासाठी